श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आज आपण मार्तंड भैरव षडरात्र उत्सव म्हणजेच खंडेराव नवरात्र कशी साजरी करावी हे बघूया, ज्यामध्ये नवरात्राची मांडणी, पूजा विधी, मंत्र, स्तोत्र, कथा, नैवेद्य कसा अर्पण करावा, संकल्प कसा करावा या सर्वांची माहिती आपण एकाच व्हिडिओ मध्ये बघणार आहोत. त्यामुळे कृपया व्हिडिओ संपूर्ण बघावा. त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करा आणि येळकोट येळकोट जय मल्हार अशी कमेंट नक्की करावी. मार्तंड भैरव षडरात्र उत्सव हा 6 दिवस मार्गशीर्ष महिन्यात साजरा केला जातो. मार्गशीर्ष शुद्ध षष्टीला चंपा षष्टी असे म्हणतात. या उत्सवामागे एक कथा आहे. पूर्वी मनी आणि मल्ल नावाचे 2 दैत्य होते. ते सर्वसामान्य लोकांना त्रास देत असे. भगवान शंकरांना हे ज्ञात होताच त्यांनी मार्तंड भैरवाचा अवतार घेतला व मनीचल पर्वतावर मोठे युद्ध केले. युद्धादरम्यान मल्ल दैत्य ठार झाला आणि मनी दैत्य भगवान शिवशंकरांना शरण आला. मल्ल दैत्याला ठार केल्यामुळे भगवान शिवशंकरांच्या या अवताराला मल्हारी असे नाव देण्यात आले. मार्गशीर्ष महिना सुरू होताच म्हणजेच प्रतिपदा ते षष्टी या 6 दिवसांमध्ये हे युद्ध झाल्यामुळे हे 6 दिवस आपण खंडोबाची नवरात्र साजरी करतो. या दरम्यान 5 दिवस उपवास केला जातो व 6व्या दिवशी उपवास सोडला जातो. देवीच्या नवरात्र मध्ये जशी आपण देवी समोर माळ बांधतो तशीच माळ आपण खंडोबा समोर माळ बांधतो. खंडोबाला झेंडू अतिप्रिय असल्यामुळे हे 6 दिवस खंडोबाला आपण झेंडूची फुले अर्पण करतो आणि 6 दिवस अखंड नंदादीप तेवत ठेवतो. आणि ह्या 6 दिवसांमध्ये मल्हारी महात्म्य या ग्रंथाचे पारायण केले जाते. महाराष्ट्रातील अनेक लोकांचे कुलदैवत हे खंडोबा आहे. खंडोबाची स्थाने ही जेजुरी, निमगाव, पाली, नळदुर्ग या ठिकाणी आहेत. मार्गशीर्ष शुद्ध षष्टीला चंपा षष्टी असे म्हणतात. महाराष्ट्रात चंपा षष्टीला खंडोबाची तळी भरली जाते. बऱ्याच लोकांचे कुलदैवत खंडोबा महाराज असल्याने खंडोबाची नवरात्र साजरी करणे हा बऱ्याच घरांमध्ये कुलाचार आहे. ह्या नवरात्रातही देवी नवरात्राप्रमाणेच घटस्थापना करतात. ह्या मल्हारी नवरात्र उत्सवादरम्यान श्री मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे 5, 7 किंवा 11 पारायणे करावी. आता आपण श्री मल्हारी मार्तंड षडरात्री घटस्थापनेसाठी कुठले साहित्य लागते हे बघूया. वेळूची टोपली, धान्य, घट, ताम्हण, गहू, तांदूळ, विड्याची पाने, खंडोबाचा टाक, नारळ, अगरबत्ती, घंटी, शंख, खारीक खोबरे, बदाम, हळद, कुंकू, अक्षदा, अष्टगंध, काळी माती, पळी, पेला, पाणी, पिवळी लोकर आणि नैवेद्य म्हणून पंचामृत. सर्वप्रथम चौरंग मांडून चौरंगाभोवती रांगोळी काढून घ्यावी. चौरंगावर पिवळे वस्त्र अंथरून घ्यावे व चौरंगाच्या डाव्या बाजूस अखंड दीप प्रज्वलित करून त्याची पंचोपचार पूजा करून घ्यावी. त्यानंतर एक वेळूची टोपली, त्यात शेतातील अथवा काळी माती घेऊन गहू मिसळून चौरंगावर ठेवणे. त्यानंतर स्वच्छ धुतलेला मातीचा घट घेणे व त्याला पिवळ्या लोकरीचे 6 वेढे देणे व त्यात पाणी भरावे. घटामध्ये दुर्वा, सुपारी, पैसे, गंध, अक्षता टाकून घ्याव्यात. विड्याची 5 पाने घटात व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे ठेवून घेणे. त्यानंतर घटाला पूर्वीकडून सुरुवात करून हळदीने उतरता गंध लावावा. त्यानंतर घटावर स्टीलची किंवा तांब्याच्या ताम्हणात तांदूळ भरून त्यावर हळदीने अष्टदल काढून ठेवावे. आता आपण प्रत्यक्ष पूजेला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण श्री स्वामी स्तवन 1 वेळा व 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा. त्यानंतर पुरुषांनी हळद व महिलांनी हळदी कुंकू स्वतःच्या कपाळी लावून मंत्र म्हणावा. मुनीनाम सप्तकोटीनाम वरदम भक्तवत्सलाम दुष्टमर्दन देवेश वंदेहम मालसापती. त्यानंतर 1 ग्लास पाणी, पळी आणि ताम्हण घ्यावे. आता तळहातावर 1 पळी पाणी घ्यावे व मंत्र म्हणावा. ओम ऐं आत्मतत्वम शोधयामी नमः स्वाहा असे म्हणून पाणी पिऊन घ्यावे. पुन्हा 1 पळी पाणी तळहातावर घेणे व मंत्र म्हणावा. ओम ह्रीं विद्यातत्वम शोधयामी नमः स्वाहा असे म्हणून पाणी पिऊन घ्यावे. ओम क्लीम शिवतत्वम शोधयामी नमः स्वाहा असे म्हणून पुन्हा पाणी तळहातावर घेऊन पिऊन घ्यावे. पुन्हा 1 पळी पाणी तळहातावर घेणे व मंत्र म्हणावा. ओम ऐं ह्रीं क्लीम सर्वतत्वम शोधयामी नमः स्वाहा. ह्यानंतर गायत्री मंत्राचा उच्चार करून प्राणायाम करावे. ओम भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात. आता आपण संकल्प करूया. संकल्पासाठी 1 ताम्हण घ्यावे व तळहातावर 1 पळी पाणी घेऊन त्यामध्ये हळद,
कुंकू, अक्षता आणि फूल घ्यावे व म्हणावे, मी आपले स्वतःचे नाव घेऊन आपल्या गोत्राचा उच्चार करावा. आपल्याला जर गोत्र माहित नसेल तर काश्यप्य गोत्र असे म्हणावे. काश्यप्य गोत्रात उत्पन्न माझ्या सर्व कुटुंबाला क्षेम, स्थैर्य, आयु, आरोग्य, विद्या, ऐश्वर्य प्राप्तीसाठी, वर्धनासाठी, सर्व दुरित उपशमनासाठी, अशुभ शक्तींचे भय, उपद्रव निवारण्यासाठी, आर्थिक सबलीकरणासाठी, आदित्यादी सकल ग्रह पीडा शांतीसाठी, त्रिविध ताप निरसनासाठी, तसेच श्री कुलदेवी व श्री कुलदैवत व सद्गुरूंची अखंड अचंचल अभेद्य भक्ती सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुलधर्माच्या अंगभूत श्री घटस्थापना, अखंड दीप प्रज्वलन आणि श्री मल्हारी सप्तशती ग्रंथाचे, आपण जितके मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पारायण करणार आहोत तेवढी संख्या बोलावी. अमुक संख्येत पाठाचा संकल्प करीत आहे व मनोमन आपली इच्छा बोलून ते पाणी ताम्हणात सोडून द्यावे. ताम्हणातील पाणी नंतर आपण एखाद्या झाडाला टाकू शकतो. त्यानंतर गणपती अथर्वशीर्षाचे एक वेळा पठण करावे. व्हिडिओ मध्ये सांगितलेल्या सर्व मंत्र स्तोत्रांचे व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे. कृपया चेक करावे व आपण सोबत सेवा करावी. सर्वांनी ह्या मंत्राचे पठण करावे. ओम श्री गंगा म्हाळसासहित मनी मल्हारये नमः. आता आपण खंडोबाच्या टाकाला ताम्हणात घेऊन ध्यान मंत्र म्हणावा. ध्यायन मल्हारी देवम कनकगिरी निभम म्हाळसा भूषिताडकम श्वेताश्वम खडगहस्तम विबुध बुधगन्नेह सेव्यमानम कृत्यार्थे युक्तांघ्रिम दैत्यमूर्ध्नि डमरू विलसितम नैश्चूर्णाभिरामम नित्यम भक्तेषु तुष्टम स्वगन परिवृत्तम नित्यमोंकार रूपम. हा मंत्र म्हणून खंडोबाच्या टाकाला नमस्कार करावा. त्यानंतर खंडोबाच्या टाकावर पाण्याने अभिषेक करावा. अभिषेक करण्यासाठी स्टँड व गळती घेणे व गळतीमध्ये पाणी टाकावे. गळतीच्या खाली खंडोबाचा टाक व्यवस्थित ठेवून घ्यावा. अभिषेक करताना एक वेळा श्री सुक्तम, एक वेळा रुद्र किंवा शिव महिम्न याचे पठण करावे. या सर्वांचे सोबत पठण करण्यासाठी आपण डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओच्या लिंक वर क्लिक करू शकता. आता आपण घटावर 2 विड्याची पाने ठेवणे. पानांचे देठ पूर्व दिशेला करावे. विड्याच्या जोड पानांवर खंडोबाचे टाक झोपून ठेवावे. आता आपण खंडोबाच्या टाकाची पंचोपचार पूजा करूया. देवाच्या टाकाला गंध लावावे व म्हणावे, ओम श्री मार्तंड भैरवाय नमः विलेपनार्थे चंदनम समर्पयामी. त्यानंतर अष्टगंध, अक्षता आणि हळद कुंकू वाहावे व म्हणावे, अलंकारार्थे अक्षताम समर्पयामी हरिद्राम कुंकुम सौभाग्य द्रव्यानी समर्पयामी. त्यानंतर फुले वाहताना ओम श्री मार्तंड भैरवाय नमः ऋतू कालोद्भव पुष्पम समर्पयामी असे म्हणावे. त्यानंतर खंडोबा महाराजांना धूप ओवाळताना ओम श्री मार्तंड भैरवाय नमः आघ्रापयामी असे म्हणावे. दीप ओवाळण्यासाठी ओम श्री मार्तंड भैरवाय नमः दीपम दर्शयामी असे म्हणावे. त्यानंतर खंडोबा महाराजांना पंचामृताचा नैवेद्य दाखवावा. तेव्हा ओम श्री मार्तंड भैरवाय नमः पंचामृतात्मकम नैवेद्य समर्पयामी असे म्हणावे. पूजा संपन्न झाल्यावर घटाला विड्याच्या पानांची एक माळ बांधावी व मंत्र म्हणावा. ओम मां माले महामाये सर्वशक्ती स्वरूपिणी चतुर्वर्ग त्वयि न्यस्ते स्तन्मान मे सिद्धिदा भव. दुसऱ्या दिवशी घटाला तुळशीची माळ बांधावी. तिसऱ्या दिवशी पिवळ्या झेंडूची माळ बांधावी. चौथ्या दिवशी शेवंतीची माळ बांधावी. 5व्या दिवशी रुईच्या पानांची किंवा मंदार याची माळ बांधावी. 6व्या दिवशी चाफा किंवा सोन चाफ्याची माळ बांधावी. दररोज घटावरील खंडोबाच्या टाकाची दुरूनच पंचोपचार पूजा करावी. खंडोबाच्या टाकास हळद वाहावी व घटास रोज पिवळ्या फुलांची माळ बांधावी व दररोज आरती करावी. षडरात्र उत्सवादरम्यान प्रामुख्याने कुठली सेवा करावी आपण हे बघूया. सर्वप्रथम मल्हारी सप्तशतीचा पाठ सर्व कुटुंबियांनी मिळून किंवा एकट्याने 14 किंवा 28 वेळा पारायण करावे. श्री रुद्र, महामृत्युंजय मंत्र, मल्हारी महात्म्य, मल्हारी मंत्र या सर्व खंडोबाच्या सेवा आपण जास्त प्रमाणात करू शकतो. या सर्व सेवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये उपलब्ध आहे. कृपया चेक करावे. या दिवसांमध्ये मल्हारी सप्तशती वाचण्याचे अनेक फायदे आहेत. ज्या घरांमध्ये मुलांचे आणि वडिलांचे पटत नाही, त्यांच्यामध्ये वादविवाद होतात किंवा त्या घरांमध्ये प्रामुख्याने पुरुषांनी मल्हारी सप्तशतीचे पठण करावे. दर रविवारी देखील आपण मल्हारी सप्तशती
ग्रंथाचे पठण करू शकतो। याने वडिलांचे आणि मुलांचे संबंध सुधारण्यास मदत होते। मल्हारी सप्तशतीचे नियमित पठण केल्यामुळे आपण दररोज ज्या सेवा करतो, ज्यामध्ये नित्य सेवा किंवा दुर्गा सप्तशतीचे पाठ वाचतो, श्रीयंत्रावरील सेवा, अशा अनेक प्रकारच्या सेवा लवकर फलद्रूप होतात। कारण मल्हारी मार्तंड हे 64 प्रकारच्या दुष्ट अघोरी व सर्व बाधा शक्तींचा नाश करणारे आहेत। ऋषी मुनींच्या यज्ञ यागांमध्येही विघ्न आणणाऱ्या राक्षसांना त्यांनी ठार केले। हा ग्रंथ ब्रह्मांड पुराणातील क्षेत्रखंडातून संशोधन करून आपल्या हाती आलेला आहे। आपल्या कुळाचा उद्धार होण्यासाठी कुलदेवता व कुलदैवत यांच्यावर जबाबदारी असते। यांच्या सेवेसाठी कुलधर्म व कुलाचार नेमून दिलेले आहेत। त्यांची सेवा म्हणून आपण नवरात्र उत्सव अवश्य करावा। आपण खंडोबाला येळकोट येळकोट जय मल्हार असे जय जयकार करतो। याचा अर्थ 6 कोटी भक्त असलेल्या देवा तुला आमचा नमस्कार असो असा होतो। मार्गशीर्ष मिती शुद्ध 1 पासून 6 पर्यंत षडरात्र म्हणजेच नवरात्र हा देव दीपावलीचा उत्सव असतो। या काळात श्री खंडेराव महाराज विश्रांती करतात, त्यामुळे या दरम्यान देवीसारखे घट बसवले जाते। कुटुंब प्रमुख 5 दिवसांचे उपवास करतात व 6व्या दिवशी उपवास सोडतात। शेवटच्या 6व्या दिवशी चंपाषष्ठीला कुलधर्म करून ही नवरात्र पूर्ण होते। हा कुलधर्म पौष, माघ, चैत्र व श्रावण महिन्यातील पौर्णिमेला सुद्धा करतात। नैवेद्यामध्ये खंडोबा महाराजांना वांग्याचे भरीत, पातीचा कांदा, नवा लसूण घालून मुख्य नैवेद्य बनविला जातो। त्याशिवाय चंपाषष्ठीच्या दिवशी पुरणपोळी ही केली जाते व देवाला नैवेद्य दाखवला जातो। नवरात्र सोडून इतर दिवशीही आपण मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पठण करू शकतो, ज्यामध्ये आपण दररोज 1 अध्याय किंवा 2-2 अध्याय किंवा दर रविवारी 1 पारायण व रविवारी उपवास केल्यास कुलदेवतांची कृपा आपल्यावर होते व आपल्या घरातील कलह आणि वादविवाद कमी होण्यास मदत होते व खंडोबा महाराजांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम राहतो। अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री मल्हारी मार्तंड षडरात्री घटस्थापना विधी व त्याबद्दलची माहिती बघितली। आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल, चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे व जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर, लाईक आणि कमेंट करावा आणि येळकोट येळकोट असे कमेंट करावे। पुढे स्क्रीनवर चंपाषष्ठीच्या दिवशी कुठला कुलधर्म करावा किंवा तळी कशी भरावी, तळी भरते वेळी काय म्हणावे, या सर्वाचा डिटेल व्हिडिओ समोर स्क्रीनवर येत आहे। कृपया त्यावर क्लिक करून खंडोबा महाराजांचरणी आपली सेवा रुजू करावी व त्यांचा आशीर्वाद प्राप्त करावा। श्री स्वामी समर्थ।